की मला अनागामी बनायसाठी मला काय करावं लागेल? हं, तर त्यांनी मला जो उत्तर दिला, तर त्यांनी तेच म्हटलं पंचशील पाळावं लागेल हं, आणि मग मी ते सेम क्वेशन मी एआयला ChatGPTला दिलं. त्यांनी सेम आन्सर दिला. हं, पण ते भलते मला एक बोलले अ, की जसं ते बोलले, की "पंचशील का पालन करना पड़ेगा." म्हणजे त्यांची ट्रान्सलेटर होती ती बोलली, "पंचशील का पालन करना पड़ेगा हं, और जो कानूनी तौर पर गलत है, हं, वो नहीं करना है. आपकी जो प्रतिभा है, एबिलिटी है या पारमिता है, उसके हिसाब से आपको करना है. आपको मेडिटेशन करते समय अनुभव हो रहा है, हं. लेकिन रिअल लाईफ में आपको अनुभव नहीं हो रहा है." तर हे कसं मला कळलंच नाही. म्हणजे काय म्हटलं त्यांनी मला? कानूनी तौर पे काय असतं? जो गलत है, काय कानूनी तौर पे जो गलत है वो गलत ही है. म्हणजे ते काय झालं कानूनी तौर पर म्हणजे मी ओव्हरऑल स्वतःला ऑब्झर्व्ह केलं मी कानूनी तौर पर गलत तर असं कधी माझ्यात कधी आलं पण नाही गड्या म्हणतं हे काय आहे ते? काही पण असेल. काही असो म्हणजे 10 कुशल मधलं असेल किंवा काही असेल. पण असं काहीच नाही, कधीच नाही मनात म्हणा किंवा काही. ते पण म्हटलं त्यांनी आणि ते पण म्हटलं की आपको म्हणजे ध्यान में हो रहा है, लेकिन रियल लाइफ में आप उसको रियलाइज़ नहीं कर पा रहे हो. नहीं समझ नहीं पा रहे हो जाएगा जब आप धीरे-धीरे उसमें काहीतरी प्रतिष्ठित हो जाओगे, तो आपको समझ में आ जाएगा. हां, म्हणजे काय झालं? ते बरोबर आहे. रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स होणं म्हणजे ते जसं आपण प्रत्यक्ष जेव्हा रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान असं प्रत्यक्ष हं, ध्यानामध्ये नाही, पण ध्यानाच्या बाहेर असताना पाहतो किंवा धातू हं. पाहतो किंवा सळायधन पाहतो. तेव्हा ते अनुभव होणं म्हणजे रिअल लाईफमध्ये अनुभव होणं. म्हणजे प्रत्यक्ष तो विपश्यनाचा जो भाग आहे त्याच्याबद्दल बोलले असतील ते. आणि तो अ, ॲक्च्युली महत्त्वाचा भाग आहे ना. ॲक्च्युली रिअलायझेशन म्हणजे मागेच मी सांगितलं पटिवेधन होणं खूप आवश्यक आहे. आणि जेवढे साधक आहेत आपले ते समाधीच्या चांगल्या लेवलला पोहोचलेले आहेत. मग त्यांना पटिवेदनची प्रॅक्टिस केली पाहिजे. कशाप्रकारे अ, कशाप्रकारे आपण त्याचा आउट ऑफ समाधी म्हणजे समाधीमध्ये नसताना अनुभवणं आवश्यक आहे. त्याच्यासाठीच विपश्यना करायची आहे आणि 24/7 जसं आपल्याला श्वासावरती राहायचं आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला अनुभव येत राहतील नंतर-नंतर, की कशाप्रकारे आपण पाहू शकतो. मनामध्ये विचार आला, थॉट आला, काय बघितलं की कसा विचार येतो, वेदना कशा उत्पन्न होतात, संज्ञा कशी वेदना, संज्ञा एकत्र कसे उत्पन्न होतात आणि प्रत्यक्ष अनुभव काय असतो, हे आपल्याला नंतर-नंतर स्पष्टपणे दिसायला लागतं. तर ते बरोबर आहे. पण ते ध्यान में हो रहा है म्हणजे काय काय म्हणायचं होतं? ध्यान में आपको अनुभव हो रहा है? ध्यान मिळवणं आहे म्हणजे तुमचं ध्यान चांगलं होत आहे, तुम्हाला पंचनिवारण नाही आहे, असं त्यांना सांगायचं असेल. अच्छा. हं. आणि ते कानूनी तौर पर गलत म्हणजे काय? कारण त्याचं उत्तर मला एआयनी पण नाही दिलं. ChatGPTनी नाही दिलं. नाही, नाही. हे ते ट्रान्सलेटरनी काहीतरी चुकीचं सांगितलं. तसं काही नाही. कानूनी तौर पे म्हणजे जे समजा आपण चोरी ॲक्ट केली हां आणि आपण हां, पकडले नाही गेलो, हां, बरोबर? म्हणजे कानूनी हां. तौर पे आपण चुकीचे नाही आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपण चुकीचं केलं. बरोबर? असंच होतं ना? काय? हां, म्हणजे अ, आपल्या मनातून आपल्याला समजलं पाहिजे की मी चुकीचं केलंय किंवा अकुशल केलेलं आहे. जर आपण पकडलो गेलो, तरच ते कानूनी तौर पे चुकीचं होतं ना. पकडलं नाही हां. तर नाही. चुकीचं नाही. हां, हां. तसं म्हणायचं असेल त्यांना. हो, पण
तो प्रश्न सगळ्यांनाच पडला, की असं का म्हटलं? हां, मला पण तोच प्रश्न झाला, की असं का म्हटलं? तुमचं तेच तर म्हणणं मग असेल, की जरी तुम्ही समजा लॉ ब्रेक करताय, सिग्नल हां. ब्रेक करताय, पण तुम्ही पकडले ओके. जात नाहीये. परंतु असं जरी असलं, तरी आपल्या मनामध्ये ते होतं, की जरी आपण पकडले नाही गेलो, तरी हं. रिपोर्ट्स येतो आपल्याला, की आपल्याकडून हे झालेलं आहे. आणि मग चुकीचं झालं. तसा प्रकारचा जो पश्चाताप असतो, रिमोर्स असतो, त्याच्यामुळे आपण ध्यानामध्ये प्रगती नाही करू शकत. असं त्यांचा सांगायचा उद्देश असेल. अच्छा. म्हणजे शील पालन इतकं कठोर पाहिजे, तंतोतंत पाहिजे, की असं नाही की फक्त आपण नियम पाळायचे किंवा कोणी बघितलं तरच नियम पाळतो. पकडले जाण्याच्या भीतीनंच नियम पाळतो. पण तसं न बरोबर. करता संपूर्णपणे आपल्याला समजलं पाहिजे, की नियम पाळणं हे माझ्यासाठी हितकारक आहे. शील पाळणं हे माझ्या चांगल्यासाठी आहे, भल्यासाठी आहे किंवा माझ्या समाधीसाठी आवश्यक आहे किंवा माझी जी पर्सनॅलिटी आहे, माझं जर समाजामध्ये अ, एक दृष्टिकोन आहे किंवा लोक माझ्याकडे कशा दृष्टीने पाहतात, ते मेंटेन हां. करण्यासाठी कुठलीही अपेक्षा न बाळगता अ, भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे शीलांचं पालन करणं आवश्यक आहे. फक्त कुठल्याही प्रेशरनी नाही, म्हणजे जसं कायद्याचा धाक असतो त्यांनी नाही, पण आपल्याला समजलं पाहिजे, की शील पालन करणं, नियम पालन, विनय पालन करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे, आपल्या भल्यासाठी आहे, असं त्यांना सांगायचं असेल. आणि जर ज्यांनी पण त्यांना हा प्रश्न केला, हं, की आम्हाला अरहंत बनायचंय किंवा निब्बान प्राप्त करायचंय, हं. तर त्यांनी एकच गोष्ट म्हटलं, की अभी के अभी आप निब्बान प्राप्त कर सकते हो, लेकिन सब त्याग दो." म्हणजे काय म्हटलं त्यांनी? अभी के अभी असं. सब त्याग दो म्हणजे आता ते सेल्फ असतो ना, सगळ्यात पहिलं तर मी असतो. मी आहे, मी आहे हे त्याग हां. केलं, की सगळ्याच गोष्टी संपतात ना. मग त्याच्यामध्ये मटेरियल पोझिशन येतं, रिलेशन्स येतात, सगळ्या गोष्टी ज्या आपण जेव्हा आपण समजतो, की मी आहे, त्यानंतरच हां. ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. मी असल्यावरतीच मग माझी बायको, मुलं, माझं घर, माझा परिवार येणार. मग तो समाज, मग माझा देश, या सगळ्या गोष्टी कधी येतात? मी आहे म्हटल्यावरती. हं. जर तुम्ही मीचा त्याग केला, जर मीच नाही आहे, तर मग कुठल्या गोष्टी राहतच नाहीत ना. ह्या मीचला सगळ्या गोष्टी चिकटलेल्या आहेत. त्यालाच पंच उपादान खंड म्हणतात. मग जेव्हा त्याचा त्याग होतो, निब्बाण प्राप्त म्हणजे काय असतं? जे आपण समजत असतो, मी आहे, ते समजतं की मी नाही आहे. मग स्वतःपणाला एक किंचितच्या लेवलला समजतं की मी नाही आहे, सेल्फ नाही आहे. अनागामीच्या लेवलला अच्छा. थोडं आणखीन हायर समजतं आणि अरनच्या लेवलला पूर्णपणे ते ड्रॉप होऊन जातं, निघूनच जातं. म्हणजे फक्त बघणं ही बघण्यासारखी क्रिया होते. तिथे कोणतरी बघतंय, कोणतरी अनुभव घेतंय, ही गोष्ट निघून जाते. त्यालाच निब्बाण म्हणतात. त्यांना तेच म्हणायचं होतं. आता जरी आपण त्यात तिथल्या तिथे चिवर जरी घेतलं समजा, सगळा त्याग करायचा, गृहत्याग केला, तरी निब्बाण प्राप्त हां. होणार आहे का? नाही होणार आहे. त्यात तिथल्या तिथे लगेच नाही होणार. त्याच्यासाठी तुम्हाला ते मी जो आहे, सेल्फ जो आहे, आत्ता जो आहे, त्याचा त्याग करायचा आहे. काही हो, गोष्टी कारण अशा म्हणजे जर तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत, मग ते लांब होतं. अरहंत व्हायचं म्हटले ती प्रोसिजर सांगत गेला तर 1 आठवडा जाईल. आता वन लाइनर, टू लाइनर एवढंच सांगावं लागेल ना. सब चीजों का त्याग कर दो. समजून जायचं की मीचा मेन मी आहे. मेन मीचा त्याग केला की सगळ्या गोष्टी संपल्या, तिथेच संपतात. कुठली गोष्ट राहतच नाही. हो, पण जर त्यांनी 3 बुक्स पब्लिश केल्या होत्या. हं, हू एम आय?
एंड ऑफ संसारा आणि असं कुठली तरी 3 बुक केले होते आणि ते वाचायला सांगितलं. पण ते जे सर सांगतात, तुम्ही सांगता तसंच सेम टू सेम होतं तिथे. पण तिथे भंते सुद्धा स्वतः त्यांना विचारत होते, की तुम्ही अरंत आहात तर प्रूफ करा. तर मला हा जरा प्रश्नच पडत होता, की काय काय म्हणायचं असते त्यांना? म्हणजे जे आपले लोकलाइज म्हणजे महाराष्ट्रीयन भंते आहेत, ते तर थायलंडचे होते. तर प्रूफ करा म्हणत होते ते त्यांना, की तुम्ही अरहंत आहात म्हणून. हा कसा प्रश्न असतो? आता त्या प्रश्नकर्त्याला विचारा. आता पण ते तर स्वतः भंतेच होतेत ना. हा ते भंतेच होते. जे म्हणजे भंतेच विचारत होते त्या भंतेंना, की तुम्ही प्रूफ करा, की तुम्ही अरहंत आहात. मग त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी तेच उत्तर दिलं जे सर म्हणतात, "जो जो फल चखेगा उसको पता चल जाएगा." बरं. तसंच तसंच म्हटलं त्यांनी. तसंच असतं. आता कोणीही आनंद झाला तर ते काय दाखवू शकत नाही, की कसं कसा आनंद असतो म्हणजे. तो अनुभव जो असतो, तो स्वतःलाच येतो ना. दुसऱ्यांना किती जरी बरोबर. एक्सप्लेन केलं, आता मी सांगतोय, की सेल्फपासून जेव्हा माणूस सेल्फ निघून जातो, तेव्हा तो आनंद होतो. आता हे जे सेल्फ निघून जातं, हे ज्याने अनुभव केला तोच सांगू शकेल ना. हे सेल्फ निघून जातं म्हणजे नक्की काय होतं? डिथे डिथे मट्टम भविष्यती, सुते सुते मत्तम भविष्यती, मुते मुते मत्तम भविष्यते, विज्ञाते विज्ञाते मत्तम भविष्यती. एवढंच आहे ना ते. ते जो बरोबर. अनुभव घेईल तोच सांगेल. एक्सप्लेन करून सांगायला गेलं तर सांगता येईल. परंतु ते समजलं पाहिजे ना समोरच्याला. समजणार हं. नाही. इथं स्टॅम्प तर मारलेला नाहीये, की रद्द झाला म्हणजे. बरोबर. ते ज्याला जो होतो तो हेच सांगू शकतो, की ज्याने अनुभव घेतलाय त्यालाच माहिती असतं ते. बाकीच्यांना ते कळणार पण नाही. कितीही एक्सप्लेन करायला गेलं तरी. त्यांचं उत्तर बरोबर आहे. जो फल चखेगा वही बताएगा. म्हणजे हे आपल्यालाच जर एखादी गोष्ट खाल्ली तर ती जी चव लागली ते आपल्यालाच माहिती असतं. ती चव कशी होती, आंबट होती, खारट होती, ते आपण सांगू शकतो. पण त्याचा जो अनुभव होतो, तो अनुभव आपल्यालाच असतो. समोरच्याला काय सांगणार तुम्ही? त्याच्यानंतर वेदना कशी झाली, संज्ञा काय आली, ते काय सांगणार? ते कारण त्या सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहेत. जो एक्सपिरियन्सर आहे, जो आपण आत्ता समजतो की मी आहे, एक्सपिरियन्सर आहे, अनुभव आहे, ते सगळं निघून जातं. फक्त कृती राहतात. तर अच्छा. कृती राहिल्यावरती समोरच्याला काय एक्सप्लेन करणार? तर बघणं म्हणजे बघणंच राहतं. कोण बघत आहे, कसं सर बघत आहे. पण हं. हे एक्सपिरियन्स आल्यानंतर डेली लाईफमध्ये पण चेंजेस ऑटोमॅटिक होत असतात का? म्हणजे काही असं होत असतात का? जसं माझं हं. मी 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 खूप जास्त फूडी होती. खूप जास्त फूडी म्हणजे मला खाणंच असं म्हणजे मला काही पण आवडायचंच. हं. पण आता ऑटोमॅटिक सडन असं झालंय, की मी म्हणजे ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये आलं. असं माझं मन जात नाही कुठे. हं. मला असं वाटलं माझं हे हार्मोन्स इनबॅलन्स आहे, काय आहे आता 46 ची झाली. तसा मला वगैरे मी डॉक्टरकडे जाणार होती. हं. मग मी ताईला विचारलं, "असं पण होऊ शकते का?" कारण मी फूडी होतीच. हं. पण आता माझं मन जात नाही, कशातच नाही जात. हं. मग काय करायला पाहिजे? आता फक्त स्वतःला प्रश्न विचारा, जेव्हा तुम्ही फूडी होता, तेव्हा काय व्हायचं? हां, एखादी गोष्ट आठवली की लगेच खायसाठी प्रिपेअर करायचा. काही ना काही हां. त्याची तयारी करायची किंवा ते घेऊन येणार किंवा खाणार. बरोबर? हो. आता काय हां. होतंय? आता क्रेव्हिंगच येत नाही. जसं म्हणजे पुढे जर ठेवलं पण राहणार तर असं वाटणार नाही, की म्हणजे आधी गोडचं इतकं राहायचं, की गुलाबजामुन राहिले, की दिवसभर इकडून-तिकडून आलं, की खायचं. आता ते 3 दिवस राहतील तिथे जाऊन बघितल्यानंतर असं होत नाही, की खाल्लं पाहिजे. हं. मग ते तुम्ही ठरवून केलं का आपोआप झालं? ऑटोमॅटिक तेच तर म्हणून तर मी विचारलं. ते ऑटोमॅटिक झालेलं आहे. हे असं का का झालं असं तुम्ही विचारलं का? बाकी तुम्ही फूड व्यवस्थित घेता. दिवसभर जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं हां. घेता.
घेतं. पर्टिक्युलर वस्तू ज्या तुम्हाला आवडायच्या, ते होत नाहीये ना आता. हां. कारण कारण काय असेल मग? नाही ना, मलाच तर नाही कळलं म्हणून तर विचारत. कारण त्याच्यामधलं जे सुख आहे, ते तुम्ही बघितलं की ह्या सुखाचा काहीच उपयोग नाहीये. जे खाल्ल्यावरती जे आनंद व्हायचा, तो आनंद 2-3 मिनिटं राहायचा आणि नंतर निघून जायचा. मग त्याच्यासाठी तुम्ही किती प्रिपेअर करायचा, पण ते सुख 2-3 मिनिटासाठी राहायचं. जास्तीत जास्त 5 मिनिटं, 10 मिनिटं राहायचं आणि ते निघून जायचं. पण जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हा बघतो आपण फक्त मी श्वासावरती बघितलं, की केवढं सुख हां. येतं आपल्याला. मग जेव्हा जेव्हा आपण त्याच्यापेक्षा हायर सुख पाहतो, तेव्हा ते आधीचं जे छोटं सुख असतं त्याच्याबद्दल आपल्याला हे आनंद वाटतच नाही, काय वाटतच नाही त्याच्याबद्दल आणि ते आपोआप निघून जातं. कारण आपण जे ध्यानातलं जे सुख आहे ते पाहिलं आणि ते आपल्याला अ, आपल्या मनाला समजलं की अरे हे जास्त सुखदायक आहे. मी कुठलेही प्रयत्न न करता, त्याच्यासाठी कुठलाही आटापिटा न करता मी सुखामध्ये आहे. मग उगाचच हे क्रिएटिव्ह म्हणजे ज्याला मला संखार करावं लागतात, जावं लागतं, मार्केटमधून आणावं लागतं आणि ते खाल्लं तरी ते जास्त काळ टिकत नाही. हे आपल्या लक्षात येतं आणि मग ती क्रेव्हिंग निघून जाते. मग आसक्ती अशी आपण ध्यानामध्ये प्रगतीचं लक्षण आहे. आसक्ती आपली आपोआपच कमी होते. अच्छा. कारण आपण त्याच्यापेक्षा सुपिरियर पाहिलं. आस्वाद आदिनव निस्सरण म्हणजे त्याच्यातला आस्वाद पाहिला, त्याच्यातलं आदिनव म्हणजे डेंजर पाहिलं आणि मग आपोआप निस्सरण म्हणजे ते निघून गेलं. मग ही अशी अनुभूती आपल्याला आपोआपच झाली. त्याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागले नाहीत. मग ह्यालाच म्हणतात की तात्काळ फळ. मला तात्काळ फळ मिळालं. जे आधी क्रेव्हिंग व्हायची, क्रेव्हिंग आली का आपोआपच दुःख येतं, की आता ती वस्तू माझ्याकडे नाहीये. मग त्याच्यासाठी धावपळ. मग ती पण दुःख आहे. आणि हं. टोटल सगळ्या ह्याच्यातून जे मिळतं सुख, ते समजा क्षणभंगूर आहे. ते 5 मिनिटं, 10 मिनिटं, जास्तीत तासभर राहतं. नंतर निघून जातं. आणि जे प्रयत्न केले आपण, ते प्रयत्न अ, पुन्हा भविष्याची जी आणखीन दुःख आहे, ते आपण उभं केलं. कारण आत्ता आपण ती जी आसक्ती होती, समजा स्वीट खाण्याची, ती पूर्ण केली. त्याच्यामुळे आपली जी आसक्ती आहे, ती आणखीन घट्ट झाली. आणि ती घट्ट झाल्यामुळे भविष्यात आणखीन कधीतरी आपल्याला ते पदार्थ दिसला, की खायची इच्छा होणार. मग त्याच्यासाठी पुन्हा एवढं सगळं करावं लागेल. म्हणजे दुःख भोगावं लागेल आणि मग पुन्हा 5 मिनिटाचं सुख मिळेल. तर हे जे सायकल आहे, हे जे चक्र आहे, ते आपण थांबवलं. कसं काय थांबवलं? आपोआपच थांबलं ते. कारण त्याच्यापेक्षा सुपिरियर सुख आपण ध्यानामध्ये प्राप्त केलं, मेडिटेशनमध्ये प्राप्त केलं. तेही कुठलेही एक्स्ट्रा प्रयत्न न करता, म्हणजे हो. दुःख न झेलता. आपण दुःख झेलणं म्हणजे काय? मार्केटमध्ये जाणं किंवा तो पदार्थ बनवणं आणि मग खाणं. ते दुःखच झालं ना. मग हो. एक सुखासाठी आपल्याला जे प्रयत्न करावे लागतात, ते फक्त आपण सोफ्यावरती बसलो, नाकाच्या खाली वरच्या ओठांच्या वर जिथे आपण श्वास येतोय जातोय तिथे बघितला, मन शांत झालं आणि एवढं असीम सुख आपल्याला प्राप्त झालं, की जे लो क्वालिटीचं सुख होतं, त्याच्यापेक्षाही सुपिरियर सुख आपल्याला मिळालं. मग आपोआपच त्याच्याबद्दलची जी आसक्ती होती, ती निघून गेली. साधं सोपं सिंपल आहे. आणि त्याच्यामुळे अच्छा. तुम्हाला आता ते प्रत्येक साधकाला असे अनुभव येतात. अ, जे आपले आधीचे ज्या हॅबिट्स असतात किंवा लाइकिंग असतात, त्या कमी-कमी होत जातात. आणि पूर्णपणे निघून जातात. अच्छा. बरोबर आहे का? हो. म्हणजे आता म्हणजे मला डॉक्टर आहे का? आ? डॉक्टरकडे नाही सर. नाही, नाही. घरी डॉक्टर आहेत, त्यांना विचारलं मी. हं. त्यांनी मला तेच बोलले, पण मग मला तरी पण कन्फर्मच करायचं होतं, की का एक म्हणा
हे राहतं ना मेंटॅलिटी. नाही, ॲक्च्युली हे साधकाला स्वतः समजायला पाहिजे. मी लोक एफर्ट्स घेत नाही. तुम्हाला इझी वेमध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. कोणाला तरी विचारायचं आणि त्याच्यावरती विसंबून राहायचं हे घातक आहे. ते आपल्याला डेव्हलप केलं पाहिजे, की मला असं का होतंय? काय हम्म. काय अशी गोष्ट मी केली ज्याच्यामुळे ही जी माझी क्रेविंग किंवा मला जी आधी धावपळ करावी लागायची ही सगळी थांबली. कारण अशीच आपली विस्डम डेव्हलप होते. अदरवाईज आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहिलो डिपेंड. तर तेवढी विस्डम आपल्याला नाही डेव्हलप होणार. विचारायला पाहिजे, स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे, की का असं झालं? काय काय फरक पडला माझ्यात, हा कशामुळे पडला? मग आपल्याला उत्तर मिळणार. प्रश्न विचारल्यावरती उत्तर मिळणार. याचं कारणही मीमांसा नाही करत बसायचं, काही नाही करायचं. फक्त आपलं मन शांत झालं, 1 तासाचं ध्यान झालं की विचारायचं, की आधी मला एवढी आसक्ती होती, आता का वाटत नाही? बस एवढंच. तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आणि हे अशी प्रॅक्टिस असली पाहिजे आपल्याला. जेवढे समजा धम्माचा विषय आहे, हे रूप, वेदना, संज्ञा, संकार काय आहे? हे आपल्याला स्वतःहून अनुभव झालं पाहिजे. हे आपल्यामध्ये जे चेंजेस होत आहेत ह्याचं देखील आपल्याला कळायला पाहिजे. कारण ही जी प्रज्ञा आहे ती पुन्हा आपला जो पुढची जी पायरी आहेत ध्यानामधली त्याच्यासाठी खूप आवश्यक आहे. पुढे आपल्याला प्रज्ञा अशी विकसित झाली पाहिजे, की आपल्याला समजलं पाहिजे जे काही चेंजेस होत आहेत आपल्याला ध्यानामध्ये देखील, जे काही आपले अनुभव येत आहेत ध्यानामध्ये, त्याचं आपल्याला फोड करता आली पाहिजे, समजता आलं पाहिजे, की आत्ता हे असं का होतंय? त्याच्यासाठी खूप आवश्यक आहे. म्हणून स्वतःला प्रश्न विचारायचे, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. मे बी अस्वस्थ नाही व्हायचं, की उत्तर नाही भेटत आहे म्हणून अस्वस्थ नाही व्हायचं. आपले जे विस्डम आहे ते विश्वास ठेवला पाहिजे. विस्डम सगळ्यांमध्ये असते. ती अराईज होण्यासाठी वेळ लागतो. कारण विस्डम अराईज होण्यासाठी, प्रज्ञा विकसित होण्यासाठी मन खूप शांत लागतं. शांत मन व्हायला वेळ लागतो. म्हणजे समाधी डेव्हलप झाल्याच्या नंतर मग ते आपोआपच आपल्या जशा लोकीय वस्तू आहे किंवा मूलभूत आपल्या ज्या मटेरियल वस्तू आहेत त्याचं पजेशन पण आपल्याला त्याची गरज वाटत नाही. मग हे असं जे डिस्ट्रॅक्शनचे ऑब्जेक्ट्स आहेत ते कमी होतात. मग माइंड फक्त धम्मावरती राहणार. फक्त धम्मा हा विषय त्याच्याकडे असतो. तेव्हा ते उत्तर मिळत जातात. मग हे कंटिन्युटी राहिली पाहिजे. धम्माचा अभ्यास आणि डेव्हलपमेंट ऑफ विस्डम या गोष्टी सोबत जातात. त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक धम्मा जे आहे ते समजला पाहिजे आणि ध्यानाच्या नंतर जे काही आपले अनुभव आहेत त्याची त्याची कारणीमीमांसा किंवा फोड त्याला एक्झॅक्टली आपण जेवढा धम्मा ऐकला, जसे टॉक्स आहेत किंवा वाचलेला आहे, तर त्याच्यात कुठे ते बसतंय ते आपण पडताळलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आपली विस्डम डेव्हलप होते आणि हे करत राहिलं पाहिजे. कंटाळा करायचा नाही. असं दडपण घ्यायचं नाही, की असं का झालं आणि मग त्याच्यामुळे अस्वस्थता नाही आली पाहिजे. मे बी त्याचं उत्तर तुम्हाला उशिरा देखील मिळू शकतं किंवा लगेच देखील मिळू शकतं. परंतु ते स्वतःच्या विस्डमनेच मिळणं आवश्यक आहे. कारण तशा प्रकारचे उत्तर मिळाल्यावरती तुमची विस्डम आणखीन डीप होते. आता मी किंवा दुसरं कोणीही उत्तर दिलं, तुम्ही वरवर सॅटिस्फाय व्हाल, समाधी व्हाल, पण आतमध्येपर्यंत ते तुम्हाला नाही समजणार. जेव्हा जेव्हा ते तुम्हाला आतमध्ये स्वतःला समजेल, हां, माझी आसक्ती याच्यामुळे कमी झाली. तेव्हा मग ते परमनंट तर असतंच, परंतु त्यांनी तुमची विस्डम डेव्हलप. म्हणून असे प्रयत्न करणं आवश्यक आहे. थँक क्लास सर पण नेहमी सांगतात, की तुम्ही स्वतः बघा, स्वतः प्रश्न विचारा आणि स्वतः
त्याच्यामध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणून आपण तसं केलं पाहिजे. कारण आपण मग इंडिपेंडंट होतो. दुसऱ्यावरती अवलंबून न राहता आपण स्वतःची धम्मातली प्रगती करू शकतो. कारण अशी प्रगती जास्त फास्ट असते. कारण तुम्हाला एखादा अनुभव आला आणि मग तुम्हाला वेट करावं लागतं कोणाला तरी विचारायला, की ह्याचं काय आहे? त्याच्यामध्ये वेळ जातो आणि मग तुम्हाला एकतर शंका पण येते, विचिकिच्छा पण येते. त्यापेक्षा जेव्हा स्वतः आपण त्याचं शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये आपली विस्डम पण डेव्हलप होते आणि पटकन पण उत्तरं मिळतात. त्यासाठी साधकांसाठी खूप आवश्यक आहे अशा प्रकारची हॅबिट स्वतःमध्ये डेव्हलप करणे. म्हणून सारखं सांगितलं जातं आहे, की स्वतः तुम्ही त्याचं चेक करा, की नक्की काय अ, कशामुळे होतं किंवा काय होतं, अनुभव काय आहेत. पण सर बुक्स किंवा सुत्त वाचले ना, तर बराच वेळ कळत नाही. मग ते ChatGPTमध्ये जावं लागते. मग ते थोडं काहीतरी वेगळं सांगून देते. मग असं वाटतं, की हेच असेल का? मग अजून कोणाला तरी विचारायला लागतं. बरोबर आहे, सुद्धा कळत नाही. पण ChatGPTमध्ये एकदमच डिफरंट नाही देणार. थोडंसं मिळतं-जुळतं असेल आणि मग ते जे असेल ते आपल्या अनुभवावरती आपल्याला पडताळावं लागेल. 100% भाषांतर तेवढं असेल असं काही नाही आहे. परंतु त्याच्या मिळतं-जुळतं आपण एवढा धम्म ऐकतोय, त्याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करता येतं, की नाही हे एकदमच वेगळं आहे. आताची जी ChatGPT आहे ते जवळपास बरोबर सांगतं. पण थोडं व्हेरिएशन तर येणारच. कारण ते अ, वेगवेगळ्या वेबसाईटवरून ते घेऊन कलेक्ट करून मग ते आपल्याला देत असतात. मग त्या वेबसाईटवरती जसं असेल त्याचा 80% 90% बरोबर मिळतं-जुळतं असतं. वेगळं काही नाही. त्यामुळे आपण एवढा अभ्यास करत आहे त्याच्याशी तुम्हाला पडताळणी करणं आवश्यक आहे. त्याच्यापुढे संपूर्णपणे त्याच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत आपण. परंतु ते एक रेफरन्स असतो नेहमी ट्रान्सलेशन, AI ट्रान्सलेशन म्हणा किंवा काय. पण बाकी तुम्हाला जो भगवान बुद्धाने जे सांगितलेलं आहे त्याच्याशी ते कन्फर्म करता आलं पाहिजे. थँक यू सर. हं. आणखीन कोणाचा? चंद्र राऊत. काल विचारलं मी सर तुम्हाला प्रश्न. ओके, आज काय नाही ना? तुम्ही त्याच्याबद्दल आणखी काही आवाज येत म्हणजे डिटेल सांगा. आता इथे आम्ही तिघेच जणी आहोत तर आणखी त्यांना कळेल छान. कशाबद्दल? काल काल जे विचार तुमचा आवाज ब्रेक होतो. आवाज नाही येते सर, आमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. काल मी जे विचारलं तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही मला जे सांगितलं हां. ते परत एक्सप्लेन करू शकता तुम्ही असं. हां, मग बाकीच्यांना समजण्यासाठी पुन्हा तो प्रश्न विचारा. हा मी हं, हं. माझा प्रश्न तर ते स्टॉप बद्दलच होता सर. कशाबद्दल? स्टॉप स्टॉप नाही क्या हां. हं. ब्रीदिंग एक्सरसाइज मधला स्टॉप. हं. तर जसं चंद्र राऊत यांनी म्हणजे आधी पण मी एक्सप्लेन केलं होतं, की जर तुम्ही शक्य असेल, जर माइंड एकदम शांत असेल, तर ब्रीथ इन, स्टॉप, ब्रीथ आउट, स्टॉप, ब्रीथ इन, स्टॉप, ब्रीथ आउट, स्टॉप असे स्टॉप्स आहेत. म्हणजे श्वास काही क्षणासाठी तो थांबतो आणि पुन्हा सुरू होतो, पुन्हा थांबतो, पुन्हा उश्वास सुरू होतो. अशी प्रक्रिया पूर्ण श्वासाची असते. जर तुमचं मन एकदम शांत असेल तर तसं पाहण्याचा प्रयत्न करा. जर दिसत असेल तर ठीक आहे, अदरवाईज तसं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की ते बघितलंच पाहिजे. बट हे
सांगण्याचं कारण असं आहे, हे असं बघायला सांगतात म्हणजे की हे जे स्टॉप्स आहेत, हे स्टॉप्स म्हणजे निब्बाणं. आणि मग ही आपल्याला जी स्टॉपची लेंथ आहे, ती जेव्हा आपण ती ऑब्झर्व करतो, तर ती हळूहळू ती वाढत जाते. आणि मग अशी प्रॅक्टिस आपण जर करत राहिलो, तर ते आपले जे कंटिन्युटी आहे समाधीची, त्याच्यासाठी खूप हेल्पफुल असते. पण जर दिसत नसेल तर त्याच्यासाठी विशेष दिसलंच पाहिजे किंवा ते बघण्यासाठी प्रयत्न करणं, त्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्ही कम्फर्टेबली बसलेला आहात, मन शांत झालेलं आहे, श्वास येत आहे, तो एका क्षणासाठी थांबतो. एवढं नोट करता येतं आपल्याला की तो थांबला आहे आणि पुन्हा उश्वास चालू होतो. पुन्हा तो उश्वास थांबतो, एक स्टॉप येतो, पुन्हा श्वास सुरू होतो. तर हे स्टॉपवरती जर आपण लक्ष देऊ शकलो, तर ते नंतर ती स्टॉपची गॅप वाढत जाते. कारण आपला श्वास एकदम मायनर होत जातो, छोटा होत जातो, मंद होत जातो. येणारा श्वास पण मंद येतो, मग स्टॉप, मग पुन्हा उश्वास पण मंद असतो, पुन्हा स्टॉप. तर असं बघणं आपल्यासाठी म्हणजे विचार पण त्यामध्ये कमी होतात, कारण आपण फुल्ली कॉन्सन्ट्रेशन असतो. आणि जी आपली समाधी आहे, ती देखील त्यांनी डेव्हलप होत असते, विकसित होत असते. आणि ही प्रॅक्टिस खूप चांगली आहे. आता आपले साधक जवळपास बऱ्याच दिवसापासून ध्यान करत आहेत, तर त्यांनी हे ट्राय करू शकतात. आणि ही एक चांगली पद्धत आहे माइंड शांत करण्यासाठी. आणि जर तुम्ही करू शकलात, त्याच्यामध्ये समजा तुम्ही बराच वेळ राहू शकलात, तर तुमचे अनुभव एकदम प्रगल्भ किंवा डीप मेडिटेशनचे अनुभव, आणि मग त्यानंतर तुम्ही विपश्यना केली, तर ते त्याचा जो प्रभाव असतो तो खूप चांगला येतो. म्हणून सांगितलं जातं की अशा प्रकारे गॅप बघा. कारण काय होतं, आपण जेव्हा रोज मेडिटेशन करत असतो आणि काही विशेष आपल्याला अनुभव नसले की मग बोरिंग होतं, कंटाळा येतो. मग हे जे बघणं आहे त्याला इंटरेस्टिंग करण्यासाठी आपण अशा प्रकारच्या मध्ये टेक्निक यूज करायचे की जेणे आपण बघू शकतो की आपण जे आपलं 1 आवर समजा करत आहे आपण, तर ते इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करू शकतो आपण. आणि जर आपण त्यामध्ये स्टॉप पाहू शकलो, तर तुम्हाला ते चांगलं पण वाटेल, एन्जॉय पण कराल तुम्ही तुमचं ध्यान. आणि मग 1 तास किंवा 1.5 तास कसा निघून गेला तुम्हाला कळणार देखील नाही. तर हे मल्टिपल बेनिफिट्स येतात आपल्याला अशा प्रकारे. पण तुम्ही जर पाहू शकत नसाल, तर त्याचं पण अ, पश्च ते गैरसमज करून घेण्याचा काही कारण नाही की मला दिसत नाही. असं होऊ शकतं. कोण पाहू शकतो, कोण नाही पाहू शकत. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ते बघितलंच पाहिजे असं पण काही नियम नाही आहे. पुढे जेव्हा आपली लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन वाढेल, तर आपोआप ते दिसतील. तेव्हा तेव्हा हीच टेक्निक वापरून आपल्याला ते लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपण डेव्हलप आणखीन करू शकतो. तर त्याच्यासाठीच सांगितलं जातं की अशा प्रकारे तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. असं बघितलंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, असं काही नियम नाही, विषय नाही आहे. पण जे बेसिक आहे, आनापानसती सुत्तामध्ये जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण श्वास येत आहे, जात आहे, ह्रस्व आहे, दीर्घ आहे, हे जर आपण पाहू शकलं, तर त्याच्यावरती देखील आपण ज्ञाना विकसित करू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्यांची गरज आहे अशातला भाग नाही आहे. जर सब्ब कायपटी संवेदी, अस्य सामीती चिकती, सब्ब कायपटी संवेदी, हे सगळे अनुभव आपल्याला अ, येतात. कधी-कधी साधक तेवढा त्याचं
माइंडफुलनेस नसतो की अशा प्रकारे हा अनुभव मला येतो आहे असं समजत नाही. परंतु एवढा दिवस ध्यान करत असताना कधी-कधी ते तेवढं लक्षात येत नाही. परंतु त्या स्टेजेस आहेत, त्या जवळपास सगळ्यांना ते अनुभव येतात. जर अ, अ, कधी-कधी लक्षात येत नाही साधकांच्या, परंतु त्यांनी फरक नाही पडत. तरी पण तुम्ही ध्याना एंटर करू शकता, ध्यानामध्ये प्रवेश करू शकता आणि मग ध्यानाचे जे फॅक्टर आहेत, वितर्क, विचार, भीती, सुख, एकाग्रता त्याचा देखील अनुभव होत असतो. तर हे याच्यासाठी सांगितलं जातं की कसं काय आपण आपले जे मेडिटेशन लेवल आहे ती कशाप्रकारे इंटरेस्टिंग आणि नंतर त्याच्यावरती राहून आपण अ, जितका वेळ त्याच्यामध्ये आपण राहू तितके ते डेव्हलप होत जातं. त्याच्यासाठी आवश्यक असतं की आपला जो ऑब्जेक्ट आहे त्याला इंटरेस्टिंग करण्यासाठी अशा वेगवेगळ्या टेक्निक साधक स्वतःची देखील एखादी टेक्निक वापरू शकतात. जसं कोणाला अ, आणखीन काय वेगळं त्याच्यामध्ये श्वासामध्ये अ, ते अनुभव करू शकतात. ते देखील ते टेक्निक वापरू शकतात. फक्त त्याच्यामध्ये आपलं लेव्हल ऑफ कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होतं आहे हे लक्षात आलं पाहिजे. इतर इतर ऑब्जेक्ट आला आणि मग जर कॉन्सन्ट्रेशन ड्रॉप होत असेल तर मग त्याचा काय उपयोग नाही त्या टेक्निकचा. बेसिक आपलं आपलं जे वन पॉईंटनेस आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन आहे हे वाढवणं हा महत्त्वपूर्ण भाग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणून ते सांगितलं जातं की अशा प्रकारे तुम्ही स्टॉप्स आहेत ते बघा. बाकी त्याचं काय म्हणजे विशेष असं ते बघितलंच पाहिजे असं काही नाही आहे. एक सांगण्याचा भाग असतो ते टेक्निक. आपलं जे डेव्हलपमेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते सांगितलं जातं. ते काउंटिंग जसं सुरुवातीला बऱ्याच लोकांना श्वासावरती फार काळ राहता येत नाही, मग त्यांना काउंटिंग सांगितलं जातं. सुलट पद्धतीने, उलट पद्धतीने किंवा कोणाला बुद्ध श्वासामध्ये म्हणजे भू म्हणजे श्वास येत आहे, धो म्हणजे श्वास जात आहे. बुद्ध बुद्ध असं पण करू शकतो. पण ते सगळे कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप करण्यासाठीच आहेत. बाकी तसंच केलं पाहिजे असं काही नाही आहे. फक्त आपण जे सुत्तामध्ये सांगितलं आहे तेवढा जरी अनुभव आला तर दॅट मच इज हेल्पफुल टू डेव्हलप आवर समाधी. त्याच्यामध्ये काही प्रश्न आहे का? सर मी तर इतके सारे योगा आणि हे ते सुदर्शन क्रिया आणि फालून दाखवा एवढं केलं की मला कधी कधी मी कन्फ्यूज होऊन जाते की मी कुठल्या प्रकारचे श्वासावर लक्ष देत आहे म्हणून. नाही, त्या क्रिया त्या वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आहेत. ते कॉन्सन्ट्रेशनसाठी नाही आहेत. समथा जे म्हणतात म्हणजे कामिंग ऑफ द माइंड, मन शांत करण्यासाठी एकच आहे ते आनापान. आनापान म्हणजे काय? श्वास येत आहे, श्वास जात आहे हे बघत राहणे, हीच एक क्रिया आहे फक्त. आणि जनरली सगळ्या लोकांना श्वास बघून त्याच्यावरती एकाग्र करता येतं. खूप कमी लोक असतात जे श्वास पाहू शकत नाही किंवा श्वास त्यांना दिसत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. त्यांच्यासाठी मग ते कसिना वगैरे अशा गोष्टी असतात. परंतु जनरली सगळ्यांनाच श्वास येताना जाताना बघू शकतात आणि मग त्याच्यावरती आपली एकाग्रता डेव्हलप करू शकतात. आणि ती एकच वेळ आहे की ज्याने आपण श्वासावरती राहून आपण मंत्र म्हणून एखादा, जसं आपलं वज्रयानमध्ये पण चॅन्टिंग करून एकाग्र करता येतं. किंवा जे भजन म्हटले जातात, आरती म्हटली जाते, ते पण मन एकाग्र करण्याचेच प्रकार आहेत. परंतु ते तेवढ्या काळापुरतंच मन एकाग्र करतात.
त्याच्यातून बाहेर आलं की पुन्हा मन डिस्ट्रॅक्ट होतं. पण जेव्हा आपण श्वासावरती असतो संपूर्ण वेळ, तेव्हा आपण संपूर्ण जी एकाग्रता आहे ती विकसित करू शकतो. कारण ती एकाग्रता जेव्हा तुम्ही बघत असाल, जेव्हा आपण ध्यान संपल्याच्या नंतर देखील आपण बराच काळ आपलं मन एकाग्र असतं. कारण ही जी टेक्निक आहे ती फार डीप आहे. ही टेक्निक वापरण्याचं कारण एकच आहे की आपलं मन जे सतत 2च गोष्टींवरती जात असतं. एक असतं भूतकाळ आणि एक असतं भविष्यकाळ. तर हे भूत आणि भविष्य जाणं म्हणजे एकतर आपण जे आपल्या राग, द्वेष आहे त्याला उत्पन्न करत असतो किंवा मोहामध्ये जात असतो. पण जेव्हा आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये राहत असतो, म्हणजे जेव्हा श्वास बघत असतो, तेव्हा ह्या 2 गोष्टीपासून किंवा मोहापासून, मोह तर पुढे जाऊन तो नष्ट होतो. परंतु ह्या 2 गोष्टीपासून आपण स्वतःला मुक्त करत असतो आणि म्हणून प्रेझेंट मोमेंटमध्ये राहण्यासाठी, ह्या मोमेंटमध्ये, ह्या क्षणामध्ये राहण्यासाठी श्वास हा ऑब्जेक्ट घेतला जातो आणि ही जी क्रिया आहे, ही जे आपले अनुशय क्लेश आहेत, हे देखील सप्रेस करतं. पुढे जाऊन ते उखडून टाकतात, परंतु सुरुवातीला ते सप्रेस करतात. जशी आपली लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं, मग ते मुळापासून उखडून टाकायला सुरुवात करतं. तर हे आनापान करण्याचे हे असंख्य लाभ आहेत आणि त्याच्यासाठी भगवान बुद्धांनी ही टेक्निक सांगितलेली आहे. सुरुवातीला आपले विषय खूप असतात, डिस्ट्रॅक्शन खूप असतात, म्हणून आपल्याला ही लेवल अचीव करायला थोडासा त्रास होतो. परंतु एकदा आपण ते लेवल अचीव केली का मग ती लेवल डिस्ट्रॉय नाही होत, ते निघून जात नाही. म्हणून ते जे मिळालं आहे, जी लेवल प्राप्त केली आहे, ती कुणीही घेऊ शकत नाही परत. अशा प्रकारची लेवल आनापानने आपण प्राप्त करत असतो आणि म्हणून हे जे टेक्निक आहे ही मोस्ट पॉवरफुल किंवा युजफुल आणि व्यावहारिक, कुठलेही एक्सटर्नल ऑब्जेक्ट किंवा काही न करता विनासायास करता येण्यासारखी टेक्निक आहे. म्हणून याला जास्त महत्त्व दिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. हे याचे फायदे आहेत आणि ते फायदे आपण सगळ्यांनी अनुभवलेत, आपल्याला माहिती आहे आणि ते त्याच प्रकारे आपण शेवटपर्यंत हाच रस्ता आपल्याला निब्बाणापर्यंत घेऊन जातो. तर ह्यालाच एकायोनं मग्ग म्हटलं जातं, की अशा प्रकारेच आपण सर मग ते जेव्हा योगा करताना किंवा क्लासेस जाताना ते काउंटिंग करायला लावतात 1 to 8 आणि 1 to 4 होल्ड करायला लावतात ब्रेथ. तर ते चुकीचं झालं का मग? नाही, चुकीचं नाही. योगाचा जो भाग आहे तो आहे आपला मसल जे आहेत ते काय करायचे, त्याला ते स्टिफ झालेले आहेत, त्याला रिलीज करायचं, त्याच्यामधला स्ट्रेस काढायचा आहे. परंतु सगळे शरीर जे आहे ते मनाशी कनेक्ट आहे. तर मनामध्ये स्ट्रेस असेल तर आपोआपच तुमच्या शरीरावरती त्याचा प्रभाव असतो. मग जर शरीर तुम्हाला लवचिक करायचं असेल, तुमचे स्नायू लवचिक करायचे असतील, तर ते पहिलं मन शांत तर करावंच लागेल. मन शांत नसेल, तुम्ही अनुभव घेतला असेल, जर तुमचं मन शांत नसेल आणि तुम्ही एखादी वस्तू उचलली, पूर्ण म्हणजे त्या वस्तूकडे लक्ष न देता तुम्ही उचलली, तर तुमचा एखादा स्नायू दुखावला जातो. कारण ते संपूर्ण प्रक्रियेकडे लक्ष नाही. म्हणून ते तुम्ही उचलताना कुठला स्नायू त्यांनी उचललं पाहिजे किंवा त्याची पोझिशन कशी असली पाहिजे याच्याकडे लक्ष न देता बेसावधपणे उचललं तर स्नायू दुखावला जातो
तशाच प्रकारे जेव्हा योग आपण करत असतो तेव्हा देखील मन एकाग्र असणं आवश्यक आहे. कारण ते एकाग्र मनच ज्या भागाला आपल्याला लवचिक करायचं आहे, त्या भागातला तणाव दूर करतं. त्याच्यासाठी ते थोडंसं माइंडफुलनेस किंवा जागरूकता किंवा एकाग्रता वाढवणं आवश्यक आहे. म्हणून ते सुरुवातीला मन शांत करतात आणि मग विविध प्रकारे आपलं जे स्नायू आहेत ते लवचिक करण्यासाठी जे हे आसन किंवा ते आसन सांगितलं जातं, त्याच्यासाठी ती बेसिक तयारी आहे. जर तुमचं मन शांत नसेल तर तुम्ही जर एखादं आसन केलं आणि मग तो एक जो स्नायू लवचिक व्हायला पाहिजे त्यापेक्षा तो दुखावला जाईल. त्याच्यासाठी ते बेसिक सुरुवात मनापासून करतात. ते थोडंसं लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप करतात आणि मग आसन शिकवलं जातं. मग त्याचा आणि निब्बाणाचा काही संबंध नाही. ते तात्पुरते फक्त आपले शरीरातले स्नायू लवचिक करण्यासाठी ती क्रिया आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर तुम्ही पाहू शकाल की स्नायू लवचिक असल्यामुळे तुम्ही चालताना, हलताना, कुठल्याही क्रिया करताना त्याच्यावरती तणाव येत नाही. हे योगाचं लाभ होतात आपल्याला. परंतु त्याचा मनावरती फार क्षणिक म्हणजे तेवढ्या वेळापुरतं जेव्हा आपण योग करत आहोत, तेवढ्या वेळापुरतं मनावरती परिणाम असतो. बाकी दिवसभर जर आपण डिस्ट्रॅक्शनमध्ये असू तर ते सकाळी केलेलं सगळं निघून जातं. तर फक्त काही काळासाठी ते जे आपल्याला आसन करायचं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे एकाग्रता येण्यासाठी ते थोड्या वेळासाठी जे श्वासावरती राहण्यासाठी सांगतात. ओके, ओके. थँक यू. ठीक आहे, काय प्रश्न नसेल तर मग आपण क्लोज करू शकतो. ओके, थँक यू सर. ओके, चलो बाय. थँक्यू गुड नाईट. सर.